कोणाला विश्वासही बसणार नाही एवढ्या त्या एव्हरग्रीन आहेत. आणि अर्थात त्या जेव्हा बिग बॉस मराठीच्या घरात गेल्या तेव्हा सगळ्यांनाच विश्वास होता की आता या विजेता म्हणूनच बाहेर पडणार. पण 11 आठवड्यानंतर तो एक क्षण आला जेव्हा त्यांना बिग बॉस मराठीच्या घरा बाहेर पडावं लागलं. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आऊ उषा नाडकर्णी आपल्या सोबत आहेत. आऊ, तो कालचा क्षण जो होता तो मात्र थोडा कठीण होता, थोडा हळवा होता. तुमच्यासाठी तो कसा होता? वाटलं होतं असं अचानक सोडावं लागेल? नमस्कार. बिग बॉस मध्ये गेल्यानंतर कोण कधी केव्हा बाहेर पडेल सांगता येत नाही. पण मला ना त्या दिवशी वाटत होतं सकाळपासून, का माहित नाही, इतक्या दिवसात कधीच वाटलं नाही. 11व्या आठवड्यात मला वाटलं की मी बाहेर जाते बहुतेक. काय झालं मला माहिती नाही, आतूनच कळत होतं. आणि जेव्हा उभं केलं मला आणि शर्मिष्ठाला, तेव्हा मी उजव्या बाजूला मेघा होती, तिला मी म्हटलं मी जाते असं बोलली. त्यामुळे माझ्या डोळ्यात टिपूस सुद्धा आलं नाही, कारण सोडण्याचा आनंद मला मिळत होता. आझाद पंछी. का आऊ, का असं वाटलं तुम्हाला? तुम्हाला खरंच सांगते, बिग बॉस काय असतं हे बघायचं असेल ना, कुणाही शहाण्या माणसानी 10 दिवस तिथे राहून दाखवायचं. जिथे तुम्ही आत गेल्यावर कसलाही आवाज नाही. बिग बॉस ह्याच्याशिवाय आवाज नसतो. सकाळी भाक्कन लाईट आणि ठाक्कन गाणं येतं आणि असे करून तुम्ही उठता. असं आपण उठत नाही. जेवण तुमचं तुम्ही करायचं, कपडे तुमचे तुम्ही धुवायचे. तिकडे मिक्सर नाही, वॉशिंग मशीन नाही, कसलाही आवाज नाही. बाहेरच्या आवाजाला रिॲक्ट करायचं नाही. बाहेरच्या आवाजाला मांजरीचा आवाज जुईने काढला म्हणून तिला बिग बॉसनी उठाबशा 20 काढायला लावल्या होत्या. एकदा आम्ही असे गार्डनमध्ये उभं राहून, समोर फट होती, तर मी म्हटले ए तिकडे देऊळ आहे ना, या डोंगरावरून जायला पाहिजे असं आम्ही म्हटलं. तिसऱ्या दिवशी तिकडे पत्रा लागला होता. एवढं बंधनकारक असतं तिकडचं काम. अशक्य कोटीतली गोष्ट आहे. माणूस वेडा होतो. वेडा म्हणजे बधीर होतो, बधीर. माझं तसंच झालं. मी घरी गेल्यावर माझ्या मुलांनी त्याला चार्जिंग वगैरे करून ठेवला होता मोबाईल. मला चालू कसा करायचा ते आठवत नव्हतं. बापरे. कुठलं दाबू, हे दाबू का हे दाबू. वेडा माणूस असतो तशी झाली होती मी. पूर्ण एका वास्तवाच्या पेक्षा खूप लांब एका जगात मेंदू बधीर होतो. मेंदू काहीच नाही ना तिकडे. ना पेन आहे, ना पेन्सिल आहे, ना गाणं आहे, ना रेडिओ आहे, ना TV आहे. बाहेरचे आवाज नाही. काय माणूस कसा राहील तिथे? 77 दिवस ही म्हातारी तिकडे राहिली होती. मधल्या वेळात कुठेतरी काहीतरी मिळालं की नाचबीज करायची. बाकी टास्क मला कधीच खेळता आले नाहीत. दम नाहीये माझ्यात आणि मला होत नाही. पकडा पकडीने ते ओढात आणि कोण पडलं तर मीच ओरडायची. पण अहो, अनेकांना वाटलं होतं की तुम्ही एवढ्या डॅशिंग आहात, आखाड सासू आहात, किंवा असं अनेक जे वाटतं ते बोलून टाकतात. तिथे भडका उडेल, राग होईल, काही होईल, पण तुम्ही थोडंसं एक प्रेमळ आऊ सारख्या वागल्यात. तर असं काही ठरवलं? मी तशीच आहे, कारण शेवटी समोरच्यावर अवलंबून असतो तो काय लायकीचा आहे. मी प्रत्येकाची लायकी बघते आणि तसं वागते. आता किशोर माझ्या नादाला लागला कारण नसताना. हो, खूपच बोलले ते तिकडे, पण तुम्ही रिॲक्ट जास्त नाही झालात. ऐका, त्याला लोकांनी बघितलं, लोकांनी मलाही बघितलं. मी त्याला एकच बोलली, तू म्हटलं इतकं बोलतोयस तर तू मला गांडू समजू नकोस. गांडूवर बी पाला असेल, पण मी हे वाक्य बोलले होते तिथे. परत तो संध्याकाळी सुरू झाला. मी बिस्किट खात होती, मला भूक लागली, मला दे, मला दे. मी अशी बिस्किटं केली, तू मला दे. मी लक्ष दिलं नाही. मग भूषण आला, भूषण हे घे, कोणाला पाहिजे त्यांना दे, असं मी म्हटलं. मी लक्ष दिलं नाही, कारण लोक काय म्हणाले असते, अरे ही म्हातारीला अक्कल नाही, ही काय त्याच्यावर रिॲक्ट होते. मी गप्प बसले. पण तुम्हाला एक सांगते निलिमा, की मला ज्यांनी छळलं त्यांना देवानी तिकडेच दिलं. जो माझ्या अंगावर ओरडला, ज्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले, एक गेला. कोण तो? नाव नाही घ्यायचं मला. अनिल थत्ते. तो वेड्यातच जमा आहे. तो माणसात जमात नव्हता. पागल माणूस झाला, डोक्यात गेलेला. मी मारलं कसं नाही मला ती कळत नाही. खूप खटके व्हायचे तेव्हा तुमचे. तो
माझ्याच वाटेला काय यायचा मला माहिती नाही. मी त्याच्याकडे बघतही नव्हती. मी कधी पुरुषांच्या खोलीत गेले पण नाही. आत्ताच म्हातारी आहे म्हणून नाही, पण मी जेव्हा नाटकाच्या टूरला गेली तरी मी पोरांच्या रूममध्ये कधीच नाही. मला ती सवयच नाहीये. कोणाच्या गळ्यात पडून बोल, हां तू बोललीस तर मी छान तुझ्यावर गप्पा मारते, मला तू नाही आवडली तर मी तुझ्याकडे लक्षच देत नाही. हा माझा स्वभाव आहे. मी अशी वागते. सरळ बाई आहे. नाही आवडलं तर तोंडावर बोलते. पहिलं समजून सांगते, नाही असं मी म्हणते. पण तुम्ही खूप प्रेमळ वागलात तिकडे. मी तसे प्रेमळच आहे. लोकांना हा माझा स्वभाव कळलेला नाहीये. बिग बॉस मुळे तुम्ही काय आहात ते खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना कळलं. लोकांना कळलं ही बाई कशी आहे. त्या पुष्करला इतकं लागायचं ना, मला खूप वाईट वाटायचं. त्याच्या हाताला लागलं. हा डावा म्हणजे इकडून सुशांतनी पकडलाय, तिकडून स्मिता त्याचा हात पिळते. अरे म्हटलं त्याचा हात हात हात, कारण त्याला लागलं होतं. अंड्याच्या टास्कला सुद्धा आस्ताद म्हणाला माझा पाय कोण धरेल तर मी लाथा मारीन, पण सुशांतनी मात्र पुष्करचे पाय धरून ठेवले. ही सगळी हाणामारी खरी होती. खरं घडायचं हे सगळं. म्हणजे माझ्या अंगावर किती ओरडला सुशांत. त्याचा हात हात म्हटलं तर ज्या वेळेला सुशांतनी त्याचे पाय धरले होते आणि ओढत होता त्यावेळेला मी बघितलं पुष्करचं ना असं झालं तर मी घाबरली. तुम्ही 2 मिनिटाचा खेळ कराल पण एखादं माणूस गेलं तर काय कितीला पडेल ते वेगळं. शिवाय बिग बॉसची होऊन जाईल. जाताना सईशी मात्र तुम्ही बोलत नव्हतात. कुठेतरी तो राग तुमच्या चेहऱ्यावर बोलत दिसत नाही. होता. वाईट वाटलं मला. काय वाईट वाटलं असं? ती मेघाला तिथे बोलतात तेव्हा ती म्हणाली, सई म्हणाली की मेघाच्या इशाऱ्यावर आऊ आणि शर्मिष्ठा. मी तुमची रणनीती करायला मी टास्क खेळते का? मेघा मला सांगणार का आणि मी मेघाचं ऐकणार का? हे तुला तोंड दिलंय म्हणून तू वाटेल ते बोलशील. पण खरं तर तुमचा एक ग्रुप होता. सई, मेघा, पुष्कर, तुम्ही, शर्मिष्ठा. तर अशा वेळी सुद्धा परवा जे नाट्य घडलं, सई, मेघा आणि पुष्कर यांच्यात जी फूट पडली आणि त्यानंतर मेघाने काही आरोप केले, सईने खूप काही आरोप केले आणि त्याच्यात सई तुमच्यावरही आरोप केला. तो केला ना, तो मला लागला. सईचं हे सगळं वागणं खटकलं. म्हणून तुम्ही बघितलं असेल मी जेव्हा उभी होती ना, मी तेव्हा हिला मेघाला म्हटलं मी जाते, कारण मला ते आतून एक सकाळपासून होतं फिलिंग की मी जाणार आज. जेव्हा मला महेश म्हणाले की आऊ तुला आज बाहेर जावं लागतं, म्हटलं थँक्यू पहिला शब्द. मी पहिली तिथून पळाली. ती माझं सामान होतं ते पिशवीत घालायला. मग मी मसाले नेले होते म्हणजे मी मसाले दिले होते या लोकांकडे, कारण आमच्या पद्धतीचं म्हणून म्हटलं कधीतरी करायला. ते मसाले घेतले, कारण पैसे देऊन विकत घेतले. मी ते घेतले. मी एकदम क्लिअर आहे. मी गेले. माझ्या डोळ्यात पाणी होतं. लोकांनी जाताना पाणी होतं माझ्या डोळ्यात, पण मी जाताना नव्हतं. शांतपणे बाहेर पडलात. मला आवडलं तरी ऍक्सेप्ट केलं होतं तुम्ही की हो मला पण जायचं. मी खुश होती ना, मी घरी जाणार म्हणून. ते घरी जाण्याचा आनंद होता तो आतमध्ये. म्हणून मिठ्या मारणं नाही, काही नाही. म्हटलं अरे नका पाया पडू, दिखाऊपणा नका करू. ते दिखाऊपणा त्यांनी तेव्हाही केला हे तुम्हाला जाणवलं? तो दिखाऊपणाच होता. ज्याला जर प्रेम वाटत असतं ना तर ते तसे रिॲक्ट झाले असते. सई आणि मेघाची मैत्री न कळण्या इतकी मी पागलही नाही. 72 वर्ष काढली आहेत. अगदीच उषाताई. आणि सई आणि मेघाची मैत्री आम्ही खरं तर 11 आठवडे पाहिली, पण परवा जे नाट्य घडलं त्यानंतर आता मैत्री संपून सगळे स्वार्थी व्हायला लागलेत हे उघड दिसतंय. सईचं काय झालं, सई मेघा असतात. पुष्कर तर 4 ह्याच्यामुळे त्याला काय हे करायचं नव्हतंच. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की तुम्हाला ह्याच्यातले कोण 2 पाहिजेत ते सांगा. पुष्कर तर होताच. आता या तिघांमध्ये कोण? पहिल्यांदा तिकडून सुरू व्हायच्या आधीच आमची मेघाबाई उठली, म्हणाली मला गिल्ट होत आहे म्हणून मी आस्तादला समर्थन देते, मी माझं सोडते. बाकीचे सगळे आस्तादला गेले. आता मेघा गेल्यावर मी सईला देणार होती, तर सईला मी 1 देऊन माझं मत फुकट घालवण्यापेक्षा मी पण आस्तादला दिलं, कारण सगळीच तिथे गेली. पुष्कर ग्रुपमधला आहेच आणि आस्ताद शेवटी आला पुष्करच ना. आणि मेघा जरी त्यांच्या ग्रुपमध्ये घातली होती बिग बॉसनी, तरी ती
प्रेमापोटी जे काय सईला बोलली असेल मला ते माहीत नाही, पण ती जे बोलली असेल की तू जा, मी तुमच्या याला काही करत नाही, ते तिचं प्रेम होतं. पुष्कर यावं ही तिची मनापासूनची इच्छा होती. आता तुम्ही म्हणाल की ही बाई त्यांना प्रोत्साहन देते, तर मी प्रोत्साहन नाही देत. सेम थिंग त्यांच्या ह्याच्यात झाली होती. असतात त्यांच्या ग्रुपमधला, पण असतात जेव्हा आमच्या ग्रुपमध्ये खेळायला बिग बॉस पाठवतात तेव्हा असतात पण त्यांच्यासाठीच खेळत होता. म्हणून जेव्हा महेशचं हे बंद झालं आणि डोळा आला टी व्हीवर, तेव्हा मी म्हटलं हे सगळं तुला सांगायची गरज काय. मेघाचं म्हटलं प्रेम आहे, तिला वाटतं आपला ग्रुप यावा. नेहमी त्यांचं चालतं की आपला पेंटॅगॉन, आपला पेंटॅगॉन. तर त्याच्यासाठी जर तिने कानात सांगितलं असेल तर सेम थिंग म्हटलं आस्तानी केली होती, पण त्यांच्या ग्रुपमधलं कोण बोललं नाही. म्हटलं सई हे तू सांगितल्यामुळे हे झालं आणि पुष्कर सगळ्यांच्या समोर बोलला. म्हणजे ह्याच्यामध्ये बॅकस्टॅप करणारी कोण? सई. म्हणून मी सईचं नाव घेतलं होतं. लोकांना वाटतं मी लांबण लावते, लांबण नाही, सिस्टिमॅटिक सांगते. त्यामुळे पाठीत खंजीर खुपसला तो सईने, असं तुम्हाला वाटतंय? या सगळ्या प्रवासात बाहेर बऱ्याच चर्चा होत होत्या. तुमचे फॅन्स अर्थात प्रार्थना करत होते तुम्ही शेवटपर्यंत याल, तुम्हीच विजेत्या व्हाल. तुम्हालाही सुरुवातीला त्या अपेक्षा घेऊन तुम्ही सगळ्या गेल्या होतात तिकडे. प्रत्येक जण जिंकायची अपेक्षा घेऊन गेला, पण गेल्यानंतर थोडे अनुभव वेगळे होते. कारण मला हिंदीला बोलवलं होतं पण मी गेले नाही, कारण मी हिंदीत कोणाला ओळखत नव्हती. तेव्हा नाही जावंसं वाटलं तुम्हाला? नाही जावंसं नाही वाटलं. कारण पूर्वी मी जेव्हा बघायची त्या मला हे टास्क वगैरे काहीच माहिती नाही. जे आमची मेघा पारायण करून आली होती ना, मेघाला सगळं कळतं. ती पारायण करून आली म्हणून तिने दम पण खाल्लेत, बिग बॉस कडनं शिक्षाही भोगल्यात, सगळंच केलंय तिने. मला हे टास्क वगैरे असतात ते माहिती असतं तर मी गेले नसते, कारण मी खेळू शकत नाही. मराठी घरात थोडा आपलेपणा पण जाणवला का? कुठेतरी चांगले अनुभव काही असतील ते काही आज शेअर करायचं? चांगले म्हणजे काय, एकत्र 15 लोक बसून जेवणं, आज तू कर किंवा मी हे करते किंवा मी हे केलं, हे मस्त केलं, उद्या पण तूच कर, असं जे व्हायचं ना ते तिकडे मिळालं. पुन्हा संधी मिळाली तर जावंसं वाटेल त्या घरात? नको, मी बधीर होऊन बाहेर आले. नाही, अजिबात नाही. खूप आयुष्यात एकदा अनुभव घेतला, डोक्याला त्रास झाला. त्याच्यापेक्षा आपल्या घरचं जेवावं आणि गप झोपावं, काम करावं नाही, काम झोपा टी व्ही बघत. रेशम आणि राजेश त्यांच्या प्रकरणावर बरेच आक्षेप बाहेर घेतले गेले, खूप चर्चा झाली, खूप चिखलही उडवला गेला. या सगळ्यावर तुमची तेव्हा काय प्रतिक्रिया होती? घरात ते सगळं तुम्ही पाहत होतात? कारण मी बघायला जात नाही, समोर डोळ्यासमोर दिसलं तर बघत होती, नाही तर मी माझ्या कामात, तुम्ही बघितलंच असेल, मी कायम त्या ओट्याकडेच असायची. माझं या गोष्टींकडे लक्ष नाही. आणि समजा कोणी बघितलं तर बघण्यासारखं असेल तर सोडायचं कशाला, हे मी म्हणीन. तुम्हाला काय करावं असं वाटतं हे तुमचं तुम्ही ठरवायचं, मी बोलणारी नाही. मी काय पोसत नाही. अशा प्रकारे पण नॅशनल टेलिव्हिजनवर हे सगळं होणं तुम्हाला कितपत पटलं, नाही पटलं? ओके फाईन, ओके ओके ओके. मी बोलत नाही राजा. ओके, नेक्स्ट सवाल. हो का? बिग बॉस मराठीच्या घरात आता जे स्पर्धक उरलेले आहेत, कोण पुढे जाईल, कोण शेवटपर्यंत टिकेल, कोण विनर होईल, काय वाटतं तुम्हाला? तुम्ही आता कोणासाठी प्रार्थना कराल? माझ्यासाठी प्रेक्षकांनी केली, त्यांच्यापैकी कोण असतं आणि मला कळलं असतं तर मी त्यांच्यासाठी केली असती. या राहिलेल्यांनी माझ्यासाठी केली नाही, त्यामुळे मी कोणासाठी करणार नाही. मी खोटं बोलत नाही, मला जे वाटतं ते मी सांगते. कारण इथे ना तुम्ही कोणाबद्दल काहीच सांगू शकत नाही. म्हणजे मला लोक म्हणाले होते तू पहिल्या 5त असशील, मी आली ना 11व्या वीकमध्ये, मग नाही हो सांगता येत. महेश मांजरेकर यांच्यासोबत जो विकेंडचा डाव रंगायचा तेव्हा तुम्ही मजाही करायचात, त्यांचा ओरडाही अनेक जण खात होते. हो. एकंदर तो विकेंडचा डाव कसा रंगायचा? त्या मजा यायची. म्हणजे ते इतक्या गमती करायच्या, त्या स्मिताला तर सॉलिडच करायची. ती बोलायला लागली का डोक्याला नाही तर गोल फेरी. एक मिनिट, काय आलं? हा, पण येत आहे ऐकू. आणि मुद्दाम तिला हे कर. ती पण मला एकदा म्हटलं तू अशी पटकन उत्तर का नाही देत?
ती म्हणाली ते पण माझ्याशी बोलतात, मग मला पण फुटेज मिळतं म्हणून मी बोलते. स्मिता आणि तुमचं एक विशेष नातं रंगलं. त्या वेडीने मला खूप छळलं. खरंच ती आहे तशी बोळसट आहे, तिला पटकन कळत पण नाही. तुम्ही नेहमी म्हणायचा ती वेगळंच ऐकते, भलतच बोलतच बोलते. म्हणून मी म्हटलं ना, तिला बोलायचा पोच नाही, तिने बोललेलं कोणापर्यंत पोचत नाही. बिग बॉसच्या मराठीच्या घरात आत्ता कोण डॉन आहे किंवा कोणाचं सगळे ऐकतात काय वाटतं? आस्ताद, पुष्कर, मेघा, रेशम, कोण? आस्ताचा आवाज मोठा आहे, पण तसं डॉन कोणी नाहीये. डॉन होते ते गेले, डॉनगिरी करायच्या आधीच गेले सगळे. त्यामुळे डॉन कोणीच नाहीये तिथे. आणि कोण कोणाचं ऐकत नाही, कोणी कोणाचं ऐकत नाही तिथे. कोण कोणाला पोसत नाही, त्यामुळे कोण कोणाला ऐकत नाही. अनिल थत्तेंना काही सांगू पाहताय तुम्ही कॅमेरावर? मला त्याचं नाव नको, मला त्यांचं दर्शन नको. माझ्या डोक्यातून तो माणूस गेलेला आहे. का एवढा राग कशासाठी? काय काही संबंध नाहीये. ज्या दिवशी तुम्ही एंट्री करता त्या दिवशी तो माझ्यावर कारण नसताना ॲलिगेशन लावतो. मी ज्यांना कोणाला इंटरव्ह्यू दिले नाही, मी कोणाला सांगितलं नाही की मी जाते म्हणून, मग मी कोणाला इंटरव्ह्यू देऊ आणि सांगू मी मोठी आहे? मी बोलायला कशाला जाते? आता बिग बॉसला माहिती आहे माझं वय काय आहे ते. मी 16 वर्षाची म्हणून त्यांनी मला घेतलं नाही, म्हातारी म्हणूनच नेली मला तिकडे. मग हा कशाला बोलतो माणूस? तुला मी ओळखत पण नाही, तुला कधी पाहिलं नाही, तू काय विचित्र पद्धतीत उभा होतं, ते असंच झालं होतं माझं. त्यांचा तो वावर सुद्धा अनेकांना खटकला होता तेव्हा. त्याच्यापेक्षा बोलायला खूप चांगल्या गोष्टी आहेत, ते सोडून द्या त्यांचा विषय. आम्ही बाहेर मानधनाचे अनेक आकडे ऐकले, ते खरे होते खोटे होते काय? नाही, ह्याच्यावर मी कोणाकडेच बोलत नाही. मानधन वगैरे मी कधी, आम्ही तिकडे होतो ना, कोण कोणाशी बोललं नाही, कारण आम्हाला आधीच सांगितलेलं. आणि मला स्वतःला ना कोणी पैसे तुला किती मिळतात ते विचारलं तर आवडत नाही, कारण मी उत्तर देत नाही. आपण कधी कोणाचं विचारत नाही. वो राज राज रहेगा. ये बात सही आहे. अहो आता शेवटी पुन्हा जेव्हा फिनाले असेल तेव्हा सगळे तुम्ही त्या घरात जाल, सगळे एकदा तो डान्स परफॉर्मन्स सुद्धा होईल किंवा ते सगळी गमती आम्हाला पाहायला ते मिळेल. उरतील त्यांचे होतील. नक्कीच. पण तुम्ही पुन्हा भेटायला जालच सगळ्यांना? नाही, ते न्यायला येतील, मग मी जाईन. तुम्ही वाट बघताय आता त्या विजेत्याची का आता रसच गेलाय? काय वाटतं? विजेता कोणी होऊ दे, मला काय फायदा आहे का? मी बघीन, अरे वा छान, हे आले का, अच्छा. इथे नकळत कोणतरी येऊन जातं. म्हणजे तुम्हाला वाटतं निलिमाच येईल, उषाच येईल, येतात हे. आणि हिंदीचे सीझनही तेच सांगतात की हो. अनेकदा अनप्रेडिक्टेबल विजेता झालेला आहे. तसंच होईल असंही वाटतं आता? काही सांगता येत नाही. सांगता येत नाही. मी जाईन असं वाटलं होतं का? नाही. अजिबात कारण नाही. तुम्हाला सांगते, वोट अपील सुद्धा शर्मिष्ठासाठी केलं तेव्हा मला कळलं, कारण त्याच्या आधी मी कधीच केलं नाही, मला माहीतच नव्हतं. मी म्हटले तुम्ही कोणाला सांगताय? मी जरा अक्कलशून्यच आहे. म्हटले तुम्ही कोणाला सांगता? म्हणाले आऊ हे सगळं ना उठवर बघतात आणि मग ते ठरवतात. म्हटलं हे मला कधी कळलंच नाही. पण प्रेक्षकांचं प्रेम तुमच्यासोबत कायम होतं, 11 आठवड्यांपर्यंत म्हणून कायम मी राहिलं. त्या जेव्हा प्रेक्षकांना काय सांगाल आता? कॅमेरा माझ्याकडे करा ना, तिच्याकडे जातोय. कॅमेरा तुमच्याचकडे असणार आहे आऊ नेहमीच. बिग बॉसच्या सर्व माझ्या लाडक्या प्रेक्षकांना प्रेमपूर्वक नमस्कार. मला 11 आठवडे तुम्ही टिकवलं. मी प्रत्येक वेळी सेफ झाले की सगळ्यांचे आभार मानत होते. आत्ता मी इथे इंटरव्ह्यू देताना तुम्हा सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचे मी आभार मानते. तुम्ही माझ्यावर असंच प्रेम करत राहा. मी मरेपर्यंत माझ्यावर असंच प्रेम करा. नमस्कार. पण आऊ ही मुलाखत अशी थांबू शकत नाही, कारण तुम्ही इतक्या आनंदाने इतक्या उत्साहाने आज आमच्या सोबत आहात. आम्ही तुम्हाला मिस करत होतो. बिग बॉसच्या घरात तुम्ही होता, आम्ही रोज बघत होतो, पण कधी तुमच्याशी भेट होते. तर आज असं काहीतरी आपण हा आनंद सेलिब्रेट करायला पाहिजे. कर ना काहीतरी एखादा डान्स मूव. डान्स नको. डान्स म्हटलं की थकाल. मला जरा असा जोरबीर काढला की दम लागतो. बर. ढिंचाक चक ढिंचाक चक ढिंचाक एवढंच करून दाखवलेलं मी. मला ते खूप आवडायचं. वा. म्हणजे आमच्या त्यांनी एकच मिनिट, तुला हातात घ्यायचंय?
आऊ आपल्या सोबत आहे, तर ही मुलाखत अशी नक्कीच संपणार नाही. आऊ, काहीतरी आमच्यासाठी एक खास सरप्राईज, काहीतरी खास भेट होऊन जाऊ द्या. तुम्हाला मुद्दाम दाखवते आमच्याकडे जे ढिंचाक चाक ढिंचाक चाक, हे बघा. हा, ढिंचाक चाक ढिंचाक चाक ढिंचाक. क्या बात आहे, वा वा. आऊ, खरंच इतका हा तुमचा जो उत्साह आहे तो अवर्णनीय आहे आणि हेच आम्हा सगळ्यांना आवडतं आणि प्रेक्षकांना सुद्धा आवडतं. फक्त जाता जाता एखादा सर्वात आवडता टास्क आणि सर्वात नावडता टास्क कुठला होता ते काय सांगाल? आवडता तुम्हाला आवडला, एन्जॉय केलात तुम्ही, म्हणजे काही टास्क तुम्ही नाही खेळू शकलात पण काही तुम्हाला खूप आवडला, असं काय होता का? आवडलेला उशांचा टास्क होता. मला बसून शिवायला मिळालं. हं. कापूस भरा, म्हणजे हे कापूस आणताय चोरून तिथून आणि मी इथे भरत होती. मग पाय टेबलावर बसली आणि असं चष्मा लावून मी शिवत होती. त्यामुळे तो मला आवडला. उषा शिवल्या. आणि दुसरा टास्क होता तो ह्याचा कॅप्टन हा. निवडायचा. सई ज्याच्यामध्ये निवड, फुली गोळा मारला होता आणि प्रत्येक गोळ्यात मी बसली, फुलीत हा बसला, असं जे करून झालं होतं ना, तो मला आवडला. नावडला कुठला? खूप मारामारी झाली. सगळेच मारामारीचे होते ते. मला अंड, नळाचं हत्याकांड होतं ते. नको नको नको, मला भीती वाटत होती तिथे. अति हाणामारी झाली वगैरे. या सगळ्यात तुम्ही तब्येत सांभाळली पण. हो, आणि मी तुम्ही खेळायला जातच नव्हती. ते माझे टास्क खेळायचं नाही रे बाबा, हे वय नाहीये. 72 हे वय नाहीये. अगदीच. फक्त आता जाता जाता बिग बॉस मराठीच्या घरातून तुम्ही बाहेर आलेला आहात आणि आता लगेच कुठल्या प्रोजेक्ट मध्ये गुंतणार आहात का काही दिवस आराम करणार? पिक्चरचं एक काम राहिलं होतं, त्यांचा कालच फोन आला. लगेच आला. वाट बघत होते. मला म्हणाले करूया आपण. तेवढ्यात माझ्याकडे कोणतरी आलं म्हणून दरवाजा उघडायला गेले, नेटवर्क गेलं. थोडे दिवस ब्रेक घेणार आहात जरा या मला जरा सगळ्यापासून? वाटत होतं, मी भावाला म्हणते जरा जाऊन या कुठेतरी. बधीर झाले होते मी. नक्कीच थोडा ब्रेक घ्या तुम्ही सुद्धा. आणि खूप छान वाटलं आऊ, खूप मनापासून धन्यवाद. इतकं छान तुम्ही आमच्याशी हे सगळं शेअर केलं, खूप मनापासून. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी बिग बॉसच्या पहिल्या सीझन मधनं आऊ उषा नाडकर्णी या बाहेर पडलेल्या आहेत. कोणालाच अपेक्षित नव्हतं की त्या माझे जाम फाटले. आईचा दरवाजा उघडायला लागला ना की मी कुठेतरी लपते. तिला ना जरा नॉर्मल करा, मग मी येते. आजही तिची एनर्जी आणि तिचा उत्साह तरुणांना लाजवेल असेल. 72 वर्षाची एक कॉन्टेस्टंट जिंकेल हा रेकॉर्ड तू करावास अशी माझी मनोमन इच्छा आहे. हो, थँक्यू थँक्यू थँक्यू. हा मला काय म्हणतो माहितीये ना, ही नटून थटून आली, गड डोक्याची मंडई झाली, आता फेटापी बांधून कंबर कसून रुबाब करती. तुझ्या डॉलीला माझ्या जुगजुग गालीवर बसव. बिग बॉसने एक प्रश्न पडलाय. बिग बॉसचा आवाज ऐकला की आपण दचकता. हो, मी दचकते. बिग बॉस. त्यांना सगळे आऊ म्हणतात, पण मी त्यांना काऊ म्हणतो. काव 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 सारखं. प्रत्येक वेळी तुम्ही टीव्हीच्या समोर मला असं जलील करता. ही पुढच्या वेळेला तुम्हाला खरंच सांगते. इथे माझ्याकडे बघायचा प्रत्येकाचा दृष्टिकोन जो आहे ना, तो डोळ्यातून मी बघितलाय. असं कायम असं बघितलं जातं माझ्या अंगावर कुत्र्यासारखा ओरडलं. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. मला तू छळेल त्याला देव देतो. माझ्या देवावर खूप विश्वास आहे. तुझ्या हाती आहे डाव सारा सारखा झाल कांची रे. समज तुझ्या आईचा फोन आला, काय बोलशील आईशी? मला आई नाही.